नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. वीज टॉवरची तार चोरी करताना भीषण दुर्घटना. टॉवर कोसळून 2 चोरट्यांचा मृत्यू. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात विजेच्या टॉवरवरील तार चोरी करताना मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्याहून आलेल्या टोळीतील दोघांचा टॉवर कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. मृत्यू अपघातासारखा भासवण्याचा प्रयत्न करत मृतदेह परभणीत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 29 मार्चच्या मध्यरात्री केज तालुक्यातील नांदूरघाट परिसरातील डोंगऱ्याची वाडी शिवारात ही घटना घडली. पुण्यातील चाकण परिसरातून आलेली टोळी हाय व्होल्टेज वीजच्या टॉवरची तार चोरी करण्यासाठी आली होती. टॉवरवर चढून तार काढत असताना संतुलन बिघडल्याने लोखंडी टॉवर कोसळला आणि त्याखाली सापडून अविनाश पटोळे वय वर्ष 17 आणि आकाश श्रीराम आडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर साथीदारांनी मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव रचत मृतदेह एर्टिगा कारमधून परभणीत नेले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर इतर साथीदार पळून गेले. चालक सूरज गिराम यांनी ॲम्ब्युलन्समधून मृतदेह दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला असता हा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन पुरावे गोळा केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.